कृतज्ञता दिनाच्या या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वात श्रेष्ठ हित समाजहित असा जीवनविद्येचा स्पष्ट सिद्धांत आहे. अशा सिद्धांताप्रमाणे मानवाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर त्याचे आणि समाजाचे कोट कल्याण होईल असा जीवनविद्येचा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन प्रत्यक्ष आचरणात आणणारे नामधारक कार्यकर्ते हे माझे देव आहेत असे म्हणताना सद्गुरूंचा कंठ कृतज्ञतेने दाटून यायचा. मार्च 2020 पासून आपण कोविड काळाचा सामना करीत आहोत. या महायुद्धजन्य परिस्थितीत ज्यांनी इतरांची शुश्रूषा केली, संरक्षण केले, वेगवेगळ्या प्रकारची मदत केली, अशा सर्वांना कोविड वॉरियर असे संबोधले जाते. या सर्वांच्या उल्लेखनीय कामगिरीला जीवनविद्या मिशनचा मानाचा मुजरा. यंदाच्या गुरुपौर्णिमेला जीवनविद्या मिशनमधील कोविड वॉरियर अशा गुरुबंधू भगिनींप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना सद्गुरू पूजनाचा सन्मान मिळाला आहे. आजच्या या पहिल्या पुष्पातील गुरुपूजनामध्ये पुढील 11 शाखांतील कोविड वॉरियर असे गुरुबंधू भगिनी सहभागी होतील. यामध्ये ठाणे मुलुंड, साकीनाका, विक्रोळी पार्क साईट, परेल, शिवाजीनगर, सांगली, मिरज, ओल्ड नाशिक, दोडामार्ग, सातारा, चिंचवड, थेरेगाव या शाखांचा समावेश आहे. पुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री नारायण महाराज की जय. सद्गुरु श्री पै महाराज की जय. सर्व संतन की जय. वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि. बजरंगबली की जय. वामन पै गुरुराज नमन तुझ. वामन पै गुरुराज, 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 माय बाप सर्वस्व तूची तू. माय बाप सर्वस्व तूची तू. माय बाप सर्वस्व तुझी तू. माय बाप सर्वस्व तुझी तू. तूची सकल सुखदा, तूची सकल सुखदा. तुझी सकल सुखदा, तुझी सकल सुखदा. तुझी सकल सुखदा. वामन पै गुरुराज नमन तुझ. वामन पै गुरुराज, वामन पै गुरुराज नमन तुझ. वामन पै गुरुराज.
आत्मोद्धार कराया आम्हा आत्मोद्धार कराया आम्हा आत्मोद्धार कराया आम्हा आत्मोद्धार कराया आम्हा घेई गुरु अवतार घेई गुरु अवतार हे गुरु अवतार हे गुरु अवतार हे गुरु अवतार वामन पै गुरुराज मन तुझ वामन पै गुरुराज वामन पै गुरुराज मन तुझ वामन पै गुरुराज वामन पै गुरुराज नमन तुझ वामन पै गुरुराज वामन पै गुरुराज नमन तुझ वामन पै गुरुराज देव पूजा पाय तुझे गुरुराया माझी देव पूजा 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 गुरुचरणांची महती गुरुचरणांची महती गुरुचरणांची महती गुरुचरणांची महती तीच माझी भागीरथी तीच माझी भागीरथी हीच माझी भागीरथी हीच माझी भागीरथी देव पूजा पाय तुझे गुरुराया माझी देव पूजा देव पूजा पाय तुझे गुरुराया माझी देव पूजा देव पूजा पाय तुझे गुरुराया माझी देव पूजा गुरुचरणांचा बिंदू गुरुचरणांचा बिंदू गुरुचरणाचा बिंदू गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीरसिंधू तोची माझा क्षीरसिंधू तोची माझा शिरसिंधू तोची माझा शिरसिंधू देव पूजा पाय तुझे गुरुराया माझी देव पूजा 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 गुरुचरणाचे ध्यान गुरुचरणाचे
ध्यान गुरुचरणाचे ध्यान गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान तेची माझे संध्या स्नान तेची माझे संध्या स्नान तेची माझे संध्या स्नान देवपूजा पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा 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 पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा 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 पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा शिवलिंग केशर पायी शिवलिंग केशर पायी शिवलिंग केशर पायी शिवलिंग केशर पायी सद्गुरु वाचोनी दैवत नाही सद्गुरु वाचोनी दैवत नाही सद्गुरु वाचोनी दैवत नाही सद्गुरु वाचोनी दैवत नाही पै गुरु 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 वाचोनी दैवत नाही देवपूजा पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा 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 पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा 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 पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा 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 पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा पैराज माऊली जय जय पैराज माऊली जय जय पैराज माऊली पैराज माऊली पैराज माऊली पैराज माऊली जय जय पैराज माऊली जय जय पैराज माऊली जय जय पैराज माऊली पैराज माऊली जय जय पैराज माऊली 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 जय जय पैराज माऊली जय जय पैराज माऊली पैराज माऊली जय जय पैराज माऊली पैराज माऊली पैराज माऊली जय जय 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 पैराज माऊली
माऊली पैराज माऊली जय जय पैराज 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 माऊली पैराज माऊली पैराज माऊली जय जय 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 पैराज पैराज माऊली जय जय पैराज माऊली जय जय पैराज माऊली 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 पैराज माऊली जग सुखी तर आपण सुखी या न्यायाने अवघे विश्व सुखी व्हावे असा ध्यास घेतलेल्या सद्गुरूंनी घर तेथे जीवनविद्या असा संकल्प हाती घेतला. जीवनविद्येने आपल्या सर्वांच्या जीवनात अक्षरशः क्रांती केली आहे. सद्गुरूंकडे आलेल्या प्रत्येकाला त्यांनी आधार दिला. जीवनविद्येच्या ज्ञानाने सर्वसामान्यांचे अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसने दूर झाली आणि प्रत्येकाचे जीवन हे अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करीत आहे. म्हणूनच प्रत्येक साधक म्हणतो, तू दिलेस नाही ऐसे काही या जगातची आहे, हे जीवनविद्ये सदा तुझ्यामी ऋणातची राहे, हे जीवनविद्ये सदा तुझ्यामी ऋणातची राहे. असाच एक अनुभव आता आपण सुखसंवादाच्या स्वरूपात ऐकणार आहोत. नमस्कार. सर्वांना मनापासून विठ्ठल विठ्ठल. सर्वप्रथम पैमाऊली व मातृतुल्य शारदामाई यांना कोटी कोटी अभिवादन आणि आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय प्रल्हाद दादा यांना मनापासून नमस्कार. आज मी आपल्या सर्वांसोबत माझा जीवनविद्येचा अनुभव शेअर करणार आहे. मी प्रीती शशिकांत गोलवाडी. मी मिरज शाखेची नामधारिक असून 2005 साली मी जीवनविद्येत आले आणि मी अनुग्रह घेतला. मी सध्या एका आय टी कंपनीमध्ये ॲज अ टीम लीड म्हणून कार्यरत आहे. जरी मी अनुग्रह घेतला असला तरी मला जीवनविद्येविषयी तितकीशी गोडी नव्हती. पण सर्वप्रथम माझी आई जीवनविद्येमध्ये आली आणि हळूहळू जीवनविद्येचे संस्कार माझ्यावरती होऊ लागले. आई आवर्जून दर रविवारी सद्गुरूंचा कार्यक्रम लावायची आणि तो पाहायला लावायची आणि नकळत त्याचे संस्कार माझ्यावरती व्हायला लागले. आणि जीवनविद्या ही एक कुणी बाबा बुवा नसून इट इज सायंटिफिकली प्रूव्हन लाईफ एज्युकेशन हे मला हळूहळू कळायला लागले. पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, एखादी चुकीची गोष्ट केल्यानंतर किंवा कोणतीही गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचं कर्म तयार होतं, ही साधीशी गोष्ट सुद्धा मला माहीत नव्हती. ती मला जीवनविद्येत आल्यानंतर कळाली. विश्वप्रार्थनेबद्दल तर जितकं बोलावं तितकं कमीच आहे. विश्वप्रार्थना ही अतिशय सिंपल वर्ड्समध्ये रचलेली अतिशय सुंदर आणि अमेझिंग प्रार्थना आहे. त्याच्यात कोणत्याही जातीचा, वंशाचा, कोणत्याही गोष्टीचा उल्लेख न करता इट इज जस्ट अ सिंपल प्रेयर आय कॅन से. अन्नदान हे श्रेष्ठ दान असे मला नेहमी वाटत होते, पण अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ दान हे ज्ञानदान आहे हे मला जीवनविद्येत आल्यानंतर कळले. असे जीवनविद्येत आल्यानंतर मला खूप अनुभव आले. त्यातले महत्त्वाचे 3 अनुभव आज मी सर्वांसोबत शेअर करणार आहे. मी खूप खडतर परिस्थितीतून माझं एज्युकेशन कंप्लीट केलं. 2013 साली मी माझी इंजिनिअरिंग कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर मी जॉब सर्च करण्यासाठी पुण्यामध्ये आले. तसा तो काळ मंदीचा होता, त्यामुळं माझं कॅम्पसमधून काही सिलेक्शन झालेलं नव्हतं. मग काही काळ सर्च केल्यानंतर मग मी सिडॅकला ॲडमिशन घेण्याचं ठरवलं.
सेडॅकचं ॲडमिशन झालं, तो कोर्स कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर खरी सत्व परीक्षा होती ती म्हणजे कॅम्पस सिलेक्शनची. विश्वप्रार्थना आणि हार्डवर्क ह्या दोनच गोष्टींवरती माझा विश्वास होता. त्यामुळं ज्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता त्या दिवशी मी इंटरव्ह्यू लोकेशनला पोहोचले, पण तिकडे काही टेक्निकल इश्यूज असल्यामुळं तो इंटरव्ह्यू तिकडे नाही झाला आणि मला हे कळवण्यात आलं की यू हॅव टू कम टू अदर लोकेशन. एकतर पुरेसे पैसे नव्हते माझ्याकडं, त्यामध्ये अशा परिस्थितीत काय करावं हे मला काही कळत नव्हतं. अशा वेळी मी माझ्या आईला कॉल केला, तिने मला धीर दिला. त्यानंतर मग मी एका ऑटोवाल्या काकांना थांबवलं आणि मला या लोकेशनला ड्रॉप कराल का असं त्यांना विचारलं. माझ्या त्या बोलण्यामध्ये माझ्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत हे त्यांनाही कळलं. ते मला बस म्हणाले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला माझ्या इंटरव्ह्यू लोकेशनला ड्रॉप केलं. मग जेव्हा मी उतरल्यावरती माझ्याकडे जे पैसे होते त्यांना देऊ केल्यावरती ते पैसे न घेताच मला शुभेच्छा देऊन तिकडून निघून गेले. त्याच क्षणी मला ही सद्गुरूंची सोय आहे हे रिअलाइज झालं. मग त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन, फर्स्ट टेक्निकल राऊंड, सेकंड टेक्निकल राऊंड असं करत करत रात्रीचे 11 वाजले होते. माझ्या घरातले सर्वजण त्या दिवशी प्रार्थना म्हणत होते. ऑलमोस्ट 1000 स्टुडंट्समधून लास्टला फक्त 8 स्टुडंट सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यानंतर माझा फायनल राऊंड होता. त्याच वेळेला मी सुद्धा स्वतः प्रार्थना म्हणतच होते आणि अशाच वेळेला तिकडून विंडोमध्ये ना एक खूप मोठी सद्गुरूंची भली मोठी प्रतिमा आहे आणि मला ती आशीर्वाद देते असं मला दिसलं. एकदम पॉझिटिव्ह मला फील होत होतं. आणि त्याच्यानंतर मग मी माझा फायनल राऊंड झाला आणि त्या 1000 स्टुडंट्समधून फक्त 3 स्टुडंट सिलेक्ट झाले होते आणि त्या लिस्टमध्ये माझं नाव होतं. हे दिस इज अ मिरॅकल. आणि हे हार्डवर्क, विश्वप्रार्थना आणि पॉझिटिव्ह थिंकिंग या सगळ्यांच्या बेसवर झालं आहे. आपल्या हार्डवर्क बरोबर पुण्याची सुद्धा आपल्याला गरज असते हे मला जीवनविद्यात आल्यामुळं कळलं आणि त्याच्यामुळं हा खूप मोठी गोष्ट माझ्या लाईफमध्ये घडली. त्याच्यानंतर माझा दुसरा अनुभव मी सांगते. दुसरा अनुभव म्हणजे मी नेहमीच दादांचे सगळे व्हिडिओज बघत असते यूट्यूबवरती आणि लव्ह वर्क ब्लेस ऑल, दिस इज द टॅगलाईन विच आय ऑलवेज फॉलो इन माय लाईफ. त्याच्यानंतर दादांचे स्पिरिच्युअल विस्डम, कम्युनिकेशन, अबाउट लिडरशिप, अबाउट पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या सगळेच व्हिडिओज मी पाहत असते. त्याच्यामध्येच मी एक व्हिडिओ पाहिला होता अबाउट व्हिज्युअलायझेशन आणि जस्ट माझा एक प्रोजेक्ट स्टार्ट झाला होता जो ऑस्ट्रेलियाचा होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्या प्रोजेक्टच्या त्या कंपनीच्या साईटवरती जे इमेजेस होते त्यातली एक इमेज जी होती ती मी माझ्या स्क्रीन सेव्हरवरती सेट केली होती अँड आय स्टार्टेड व्हिज्युअलायझिंग. हार्डवर्क तर चालू होतंच, मी माझं काम खूप मनापासून करायचे, प्लस प्रार्थना म्हणायचे. ब्लेस ऑल आणि भलकरची साधना मी नेहमी करायची आणि प्लस माझं व्हिज्युअलायझेशन पण चालू होतं. आणि असा काही काळ गेल्यानंतर ऑलमोस्ट 2 or 3 months आय गॉट एन अपॉर्च्युनिटी टू गो टू ऑस्ट्रेलिया अँड देन तिकडे गेल्यानंतर मी तिकडे माझे काही पिक्चर्स क्लिक केले होते आणि लेटर मला हे कळलं की जिथे मी माझे पिक्चर्स क्लिक केले होते दॅट लोकेशन आणि जे मी व्हिज्युअलाइज करत होते दॅट लोकेशन इज सेम. आणि दिस इज लाईक खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स होता तो माझा. त्याच्यानंतर माझा तिसरा अनुभव मी शेअर करते, तो म्हणजे ऑस्ट्रेलियाहून रिटर्न आल्यानंतर माझं वर्क फ्रॉम होम चालू झालं होतं आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळं मी माझ्या घरीच होते आणि आमच्या घरी अचानकपणे एक दिवस चोरी घडली आणि त्या चोराने माझा पर्सनल लॅपटॉप, माझा ऑफिसचा लॅपटॉप आणि माझा OnePlusचा फोन असं सगळं चोरी करून जात असताना आम्हाला दिसलं. आम्ही प्रयत्न केला त्याला थांबवण्याचा पण इतक्यात तो पसारा झाला. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत काय करावं आणि कसं सगळं झालं याच्याबद्दल म्हणजे खूपच एकदम निगेटिव्ह थिंकिंग माझं हे झालं. बट माझ्या आईने मला धीर दिला त्याच्यानंतर आणि मी खूप शांतपणे विचार केला आणि मग मी एकच प्रार्थना म्हणत होते की देवा त्याचं खूप 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 भलं कर आणि त्याला सद्बुद्धी दे असं मी म्हणत राहिले. आणि सतत मी जेव्हा पण मला निगेटिव्ह थॉट्स येतील मी ते प्रार्थना म्हणायचे आणि ते फिलअप करायचे. आणि ऑलमोस्ट 1 महिना पण कंप्लीट व्हायच्या आधीच मला पोलिसांकडून कॉल आला आणि माझ्या सगळ्या वस्तू मला परत मिळाल्या होत्या. तिकडे गेले. त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर ॲक्च्युली जेव्हा असं काही घडतं तेव्हा तुमच्या वस्तू रिटर्न मिळाल्यावरती तुम्हाला कोर्टात जावं लागतं आणि कोर्टाची प्रोसिजर कंप्लीट करून तुम्हाला त्या वस्तू परत म्हणजे परत घ्यायचे असतात. पण लॉकडाऊन असून सुद्धा म्हणजे इतकी सोय झाली माझी की कोणतीही प्रोसेस कोर्टाची न करता
मला माझ्या सगळ्या वस्तू दुसऱ्याच दिवशी हँडओव्हर करण्यात आल्या. इतके असे अमेझिंग एक्सपिरियन्सेस मला जीवनविद्येमुळे आले. आणि ही गोष्ट तर अशी होती की जेव्हा लॅपटॉपसारख्या वस्तू तुमच्या चोरीला जातात तेव्हा त्याच्यामध्ये काही ट्रॅकिंग सिस्टीम नसते आणि अशा परिस्थितीत त्या वस्तू मला परत मिळाल्या. दिस इज जस्ट अँड मिरॅकल. आणि हे फक्त जीवनविद्येमध्येच होऊ शकतं हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते. असेच खूप सुंदर अनुभव मला आले आणि पुढेही खूप सुंदर अनुभव मला येतील याची मला नक्कीच खात्री आहे. इतकं बोलून मी थांबवते. जय जीवनविद्या, जय सद्गुरू. विठ्ठल विठ्ठल. बुडती हे जन न देखावे डोळा, हिताचा कळवळा येतो तयांचा. लोक सर्वांगाने सुखी व्हावेत यासाठी सद्गुरूंनी ग्रंथ निर्मिती केली. सद्गुरूंचे हे ग्रंथ म्हणजे थेट सद्गुरूंकडून ज्ञान मिळविण्याची कायमस्वरूपी व्यवस्था. ग्रंथदिंडी करून आपण एका बाजूने सद्गुरूंचा प्राण जपतो तर दुसऱ्या बाजूने या प्रज्ञानरूपी प्राणवायूचा पुरवठा सर्वांना करतो. सध्याच्या या काळात घरोघरी जाऊन ग्रंथदिंडी करणे जरी शक्य नसले तरी ई ग्रंथदिंडीच्या माध्यमातून आपण जीवनविद्येच्या प्रचार आणि प्रसारात सहभाग घेऊ शकता. जीवनविद्येचे ग्रंथ हे ई बुकच्या माध्यमातून ॲमेझॉन किंडल, बुकगंगा या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. ऑडिओ बुकच्या स्वरूपात आय पुस्तक या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि ई ग्रंथदिंडीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी नम्र विनंती. सद्गुरू हाच माझा श्वास आणि जीवनविद्येचे कार्य हाच माझा ध्यास अशा कर्तव्य भावनेने कार्य करणाऱ्या नामधारकांसाठी सद्गुरू प्रेरणेने निर्माण झालेली दिव्य व्यवस्था म्हणजे सद्गुरू आधार. नामधारकांच्या पुण्याईचा उत्तम रेकॉर्ड म्हणजे सद्गुरू आधार. यामध्ये शाखेतील नामधारकांची माहिती, शाखेत आणि उपकेंद्रात चालणारे वेगवेगळे कार्यक्रम, मुख्य शाखेतून येणाऱ्या अधिकृत सूचना, कार्यक्रमांचे नोटिफिकेशन इत्यादी सर्व बाबींची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व अनुग्रहित नामधारकांना सद्गुरू आधार या इंट्रानेट सिस्टममध्ये sadguruadhar.jivanvidya.org या लिंकवरून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावे आणि आपला सद्गुरू आधार क्रमांक मिळवावा अशी नम्र विनंती. थोर तत्वज्ञ, समाजसुधारक आदरणीय श्री पै माऊलींनी हे राष्ट्र सुखी व्हावं व आपले राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे या उदात्त हेतूने जीवनविद्येचं तत्वज्ञान निर्माण केलं. हे ज्ञान गरिबांना वरदान, श्रीमंतांना आधार व विश्वाला उपयुक्त ठरलं. या ज्ञानाच्या परिसस्पर्शाने असंख्य नामधारकांच्या जीवनाचं सोनं झालं, त्यांचा उत्कर्ष झाला. अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबीच्या विळख्यात अडकलेले संसार सद्गुरूंच्या ज्ञानरूपी आशीर्वादाने सुखी झाले. खरंच आम्हा नामधारकांवर सद्गुरूंचे जन्मोजन्मीचे अनंत ऋण आहेत आणि म्हणूनच काय द्यावे यांसी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा अशा कृतज्ञता भावनेने अनेक नामधारक तळमळीने सद्गुरूंचं कार्य आदरणीय श्री प्रल्हाद दादांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. आज समस्त विश्वात भीतीचं, नकारात्मकतेचं वातावरण असतानाही आम्हा नामधारकांना सतत सकारात्मक ठेवत आहे तो सद्गुरू आधार. संकट कितीही मोठं असलं तरी वस्तुस्थितीचा स्वीकार करत त्याला सुरेख आकार देऊन त्यावर मात करण्याचे बळ देतो तो सद्गुरू आधार. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलणारच हा विश्वास जो देतो तो सद्गुरू आधार. सद्गुरू हाच माझा श्वास, जीवनविद्येचं कार्य हाच आमचा ध्यास या कर्तव्य भावनेने कार्य करणाऱ्या जीवनविद्या मिशनच्या नामधारकांसाठी सद्गुरू प्रेरणेने निर्माण झालेली एक दिव्य व्यवस्था म्हणजे आपल्या संस्थेची इंट्रानेट सिस्टम, आपल्या कार्याचा सेंट्रलाइज डेटाबेस सद्गुरू आधार. नामधारकांनी उपकेंद्र व शाखेतून होणारे विविध उपक्रम, ग्रंथदिंडी, सत्संग या सर्वांच्या माध्यमातून जमा केलेल्या पुण्याईचा उत्तम रेकॉर्ड म्हणजे सद्गुरू आधार. नामधारक व शाखेच्या कार्याचे एक ग्लोबल नेटवर्क
म्हणजे सद्गुरू आधार ही इंट्रानेट सिस्टम आणि यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपण सर्व नामधारकांनी येथे रजिस्ट्रेशन करणे. चला तर मग हे सद्गुरू आधार नेमकं आहे तरी काय हे जाणून घेऊयात. यामध्ये नामधारकांना स्वतःचं प्रोफाईल क्रिएट करता येईल. प्रत्येक नामधारकाला रजिस्ट्रेशन केल्यावर सद्गुरू आधार नंबर मिळेल. नामधारकांनी आतापर्यंत कोणते विविध कोर्सेस केले याची नोंद ठेवता येईल. तसेच कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा येथे उपलब्ध होईल. पदाधिकाऱ्यांना त्यांच्या शाखेतील नामधारकांची माहिती येथून मिळेल. विविध भागात चालणारी बालसंस्कार केंद्रे तेथील उपक्रमांची नोंदही संस्कार केंद्र चालकांना येथे ठेवता येईल. शाखेत व उपकेंद्रात चालणारे प्रत्येक सत्संग कार्यक्रम, बालसंस्कार केंद्र, युवा संस्कार केंद्र यामधील प्रवचनकार, वक्ते यांची उपस्थिती ही कायमस्वरूपी नोंदही येथे ठेवली जाईल. ग्रंथदिंडी तसेच विविध अभियानात सहभागी झालेल्या नामधारकांची यादी येथे समाविष्ट करता येईल. उपकेंद्रांची माहिती देखील यात अपडेट करता येईल. शाखेची स्थापना, वर्धापन दिन, शाखा स्थापनेत योगदान असणारे नामधारक, फाउंडर मेंबर्स, शाखेतील वक्ते व निवेदक या संदर्भातील माहिती, तसेच दत्तक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले शाखेचे कार्य, तेथील महत्त्वाच्या व्यक्तींचे संपर्क येथे अपडेट करता येतील. शाखेत होणाऱ्या मासिक सभेचे मिनिट्स, कर्जत ज्ञानपीठात सेवेसाठी जाणाऱ्या नामधारकांची माहिती, विविध अभियानांतर्गत शाखेकडून आयोजित विविध उपक्रम, शाखेचा मासिक खर्च, शाखेकडून असलेली देणगी, ECS याची नोंद येथे ठेवता येईल. LMS, दृष्टी, समाज प्रबोधन महोत्सव आयोजित करण्यासाठी मुख्य शाखेला विनंती करणे, तसंच कार्यक्रम पत्रिका, विविध उपक्रमांचे बॅनर्स यांचेही टेम्पलेट्स येथे उपलब्ध होतील. विविध शाखांचा हा डेटाबेस मुख्य शाखेला एक्सेस करता येईल. त्यांना सर्व शाखा व तेथील उपक्रमांची माहिती या इंट्रानेट सिस्टमद्वारे उपलब्ध होईल. यामुळे जीवन विद्या मिशनच्या विविध शाखा, मुख्य शाखा, पदाधिकारी व नामधारक यात उत्तम समन्वय साधता येईल. या डेटाबेसद्वारे आपल्याला एखाद्या नामधारकाचे, शाखेचे कार्य जाणून घेता येईल. मुख्य शाखेकडून येणाऱ्या अधिकृत सूचना, कार्यक्रमांचे नोटिफिकेशन्स येथून मिळतील. अशा प्रकारे सर्व नामधारकांच्या व शाखेच्या कार्याचे प्रगती पुस्तक म्हणजे ही इंट्रानेट सिस्टम असणार आहे. ही व्यवस्था जीवन विद्या मिशन या संस्थेचा कार्य विस्तार व या संस्थेतील सर्व नामधारकांची सर्वांगीण प्रगती व्हावी या उद्देशाने बनविण्यात आली आहे. या व्यवस्थेद्वारे एकत्रित झालेली माहिती पिढ्यानपिढ्या उपयुक्त असून आपली निरपेक्ष समाजसेवी संस्था अधिक परिपूर्ण व सक्षम होईल. तेव्हा आपण सर्वांनी जरूर सद्गुरू आधार या इंट्रानेट सिस्टम म्हणजेच sadguruaadhar.jivanvidya.org या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करूया. वरील सर्व सुविधा आपल्याला टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील, परंतु यातील सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे या इंट्रानेट सिस्टम मध्ये नोंदणी करून सद्गुरू आधार नंबर मिळवणे. ही नोंदणी कशी करायची ते आता आपण जाणून घेऊया. रजिस्ट्रेशनसाठी सर्वप्रथम नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी तुमचं नाव, मधलं नाव व आडनाव टाईप करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि ईमेल आयडी असल्यास तो देखील टाईप करा. ईमेल आयडी नसेल तर ईमेल आयडी नॉट अवेलेबल या चेकबॉक्सला टिक करून नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा. येथे मेल अथवा फिमेल या ऑप्शनवर क्लिक करून तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा. यानंतर ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करून तुमची शाखा व उपकेंद्राचं नाव सिलेक्ट करा.
या ठिकाणी तुमचा पत्ता तुम्हाला टाईप करायचा आहे. येथे ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करून तुमचा तालुका, राज्य, पिन कोड संदर्भातील माहिती नोंदवा आणि नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा. परमनंट ॲड्रेस इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही आधी भरलेला पत्ता टाईप करायचा असेल तर कॉपी फ्रॉम करंट ॲड्रेस या चेकबॉक्सवर क्लिक करा. अन्यथा दुसरा पत्ता असल्यास तो त्या ठिकाणी नोंदवा. येथे तुम्हाला अनुग्रह घेतला आहे का असा प्रश्न विचारला आहे. असल्यास तेथे अनुग्रहाची तारीख नोंदवा. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून पुढे अनुग्रह कुठे घेतला आणि कोणत्या कार्यक्रमात घेतला याची नोंदणी करा. आता अदर इन्फॉर्मेशन मध्ये तुमचं शिक्षण उदाहरणार्थ BE, BCom, BA, MCom अशा प्रकारे नोंदवावे व पुढे तुमचा ब्लड ग्रुप सिलेक्ट करा. यानंतर तुम्ही कोणते सद्गुरू कार्य करण्यासाठी इच्छुक आहात याची लिस्ट दिसेल. त्यातून तुमच्या आवडीच्या क्षेत्रातून सद्गुरू कार्य करण्यासाठी ऑप्शन सिलेक्ट करा. या ठिकाणी तुमचे प्रोफेशन म्हणजेच व्यवसाय अथवा नोकरी व ते करत असलेल्या संस्थेचे नाव लिहून नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. कमीत कमी 8 कॅरेक्टर्स असलेला स्ट्रॉंग पासवर्ड लिहून पुन्हा तो कन्फर्म पासवर्ड मध्ये टाईप करा आणि खाली दिलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा. आता लगेचच तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड येईल. तो OTP येथे लिहा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्याचा मेसेज येईल व तुमचा सद्गुरू आधार नंबर दिसेल. हा नंबर तुम्हाला ईमेल व SMS द्वारे पाठवण्यात येईल. धन्यवाद. प्रबोधने, ग्रंथदिंडी, व्याख्याने इत्यादी माध्यमातून आज जीवनविद्या संपूर्ण जगात पोहोचत आहे. जीवनविद्या समाजापर्यंत पोहोचविण्याचे आणखी एक प्रभावी आणि महत्त्वपूर्ण माध्यम म्हणजे संगीत जीवनविद्या. शुभचिंतनाच्या आणि ईश्वर स्मरणाच्या परिसस्पर्शाने साकारलेली गीतगंगा म्हणजे संगीत जीवनविद्या. आजच्या या कृतज्ञता दिन सोहळ्यामध्ये आपण 7 सुरांचा आस्वाद घेऊया. चला तर मग या गीतसुमनांची ओंजळी सद्गुरूंचरणी अर्पण करूया संगीत जीवनविद्येच्या माध्यमातून. सद्गुरु चरणी मन जाहले अभंग. सद्गुरु चरणी मन जाहले अभंग. दिव्यत्वाचा संग माऊली तुझी पांडुरंग. 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 सद्गुरु चरणी मन जाहले अभंग. सद्गुरु चरणी मन जाहले अभंग. ब्रह्मानंदी लागे टाळी तुझ्या दर्शनाने. ब्रह्मानंदी लागे टाळी तुझ्या दर्शनाने. अमृत परी लाभे तृप्ती दिव्य श्रवणाने. अमृत परी लाभे तृप्ती
दिव्य श्रवणाने. ध्यास तुझा लागे नित्य जाहलो निसंग. ध्यास तुझा लागे नित्य जाहलो निसंग. ध्यास तुझा लागे नित्य जाहलो निसंग. सद्गुरु चरणी मन जाहले अभंग. दृष्टी आडची सृष्टी पाहतो तुझ्या लोचनाने. दृष्टी आडची सृष्टी पाहतो तुझ्या लोचनाने. भाव समाधी लागते बोध चिंतनाने. भाव समाधी लागते बोध चिंतनाने. व्यापक होनी होतो तुझ्या पायी दंग. व्यापक होनी होतो तुझ्या पायी दंग. व्यापक होनी होतो तुझ्या पायी दंग. सद्गुरु चरणी मन जाहले अभंग. स्मरणाने होई धन्य देहाचा देवारा. स्मरणाने होई धन्य देहाचा देवारा. स्मरणाने होई धन्य देहाचा देवारा. उजळून जाई कृपेने स्वानंद गाभारा. उजळून जाई कृपेने स्वानंद गाभारा. नंदादीप लाख उजळले फुले अंतरंग. नंदादीप लाख उजळले फुले अंतरंग. नंदादीप लाख उजळले फुले अंतरंग. सद्गुरु चरणी मन जाहले अभंग. दिव्यत्वाचा संग माऊली तुझी पांडुरंग. दिव्यत्वाचा संग माऊली तुझी पांडुरंग. दिव्यत्वाचा संग माऊली तुझी पांडुरंग. मन
अमुचे परम दैवत अमुचे परम दैवत कृपाळू है मायाळू है पै गुरुना अमुचे परम दैवत अमुचे परम दैवत कृपाळू है मायाळू है पै सद्गुरुना अमुचे परम दैवत अमुचे परम दैवत कृपाळू है मायाळू है पै सद्गुरुना अमुचे परम दैवत अमुचे परम दैवत कृपाळू है मायाळू है पै सद्गुरुना प्रेम सागर प्रेम मूर्ति प्रेम सागर प्रेम मूर्ति प्रेम सागर प्रेम सागर प्रेम मूर्ति ज्ञान ज्योति ज्ञान मूर्ति ज्ञान ज्योति ज्ञान मूर्ति ज्ञान ज्योति ज्ञान मूर्ति ज्ञान ज्योति ज्ञान मूर्ति परमेशु परमानंद परमेशु परमानंद परमेशु परमानंद परमेशु परमानंद 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 परमेशु परमानंद परमेशु परमानंद परमेशु परमानंद परमेशु परमानंद परमेशु परमानंद परमेशु परमानंद आमचे दैवत आमचे परम दैवत कृपाळू है मायाळू है सद्गुरुनाथ कृपाळे है मायाळू है पै सद्गुरुनाथ निरंजन निज सुख धाम निरंजन निज सुख धाम निरंजन निज सुख धाम निरंजन निज सुख धाम ज्ञान योगी सिद्ध नाम ज्ञान योगी सिद्ध नाम ज्ञान योगी सिद्ध नाम ज्ञान योगी सिद्ध नाम भवतारक थोर संत भवतारक थोर संत भवतारक थोर संत
परम दैवत कृपाळू हे मायाळू हे पै सद्गुरुना आमचे परम दैवत जन्मोजन्मीची पुण्याई 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 शरण आलो पै गुरु पाई 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 आम्ही सारे भाग्यवंत 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 आमचे परम दैवत आमचे परम दैवत कृपाळू हे मायाळू हे पै सद्गुरुना आमचे परम दैवत आमचे परम दैवत सद्गुरुना 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 पै सद्गुरुना संपूर्ण संगीत जीवन विद्या टीमचे खूप खूप धन्यवाद. आज आपल्याला प्रबोधक म्हणून लाभले आहेत सद्गुरूंचे सत्शिष्य आदरणीय श्री पांडुरंग गोरे. एअर इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर या पदावर ते कार्यरत आहेत. 1987 पासून जीवनविद्येच्या विविध शाखांतून उपसचिव, सचिव, अध्यक्ष या पदावरून त्यांनी सक्रिय कार्य केले आहे. 2002 ते 2008 या कालावधीमध्ये जीवनविद्या मिशनचे विश्वस्त म्हणून ते कार्यरत होते. प्रवचने, व्याख्याने, कीर्तने, शाळा कॉलेजमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यांसारख्या अनेक उपक्रमांद्वारे ते जीवनविद्येचे कार्य करीत आहेत. विशेष म्हणजे एअर इंडियाच्या वतीने मिशन राहत या भारत सरकारच्या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाकडून कौतुक व केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला आहे. अशा आदरणीय पांडुरंग गोरेकाका यांना कृतज्ञतापूर्वक वंदन. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात मार्गदर्शकाचे म्हणजेच गुरुचे स्थान हे वादातीत आहे. परमार्थाच्या क्षेत्रात तर सद्गुरूंचे महत्त्व अपरंपार आहे. सद्गुरूंच्या ज्ञानाने हृदयातील गुप्त रूप प्रगट होते, तेव्हा साधकाच्या जीवनातील दुःख नाहीसे होऊन त्याला सर्व सुख प्राप्त होते.
सर्वांगाने सुखी होण्याचे रहस्य ज्या भावनेत आहे ती भावनाच आजच्या प्रबोधनाचा विषय आहे. सद्गुरूंसारिखा असता पाठी राखा. प्रबोधनाला सुरुवात करावी अशी मी आदरणीय गोरे काका यांना विनंती करते. नमस्कार, माझं नाव पांडुरंग रामजी गोरे आणि आज आपण गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने सद्गुरू सारिखा असता पाठी राखा या विषयावर चिंतन करणार आहोत. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा दिव्य संदेश देणारे व हे जग सुखी व्हावे व आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जावे असा दिव्य संकल्प देणारे जीवनविद्येचे शिल्पकार परमपूज्य सद्गुरू पै माऊली व मातृतुल्य माई यांना वंदन. त्याचप्रमाणे आज आपण उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आपला विषय सद्गुरू सारिखा असता पाठी राखा. सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्ध पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, तया काय उने सांगाजी जोजी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, साच सद्गुरू कृपे उद्धरलो. आता या ठिकाणी सद्गुरूंची जी तुलना आहे ती राजा आणि कल्पतरू याच्याशी केलेली आहे. म्हणजे ते कसं सर्व काही देऊ शकतात त्याप्रमाणे सद्गुरू, पण सद्गुरूंची जी महती त्याच्या पलीकडची आहे. कारण साच सद्गुरू कृपे उद्धरलो, म्हणजे उद्धार करण्याचं जे सामर्थ्य आहे ते राजा आणि कल्पतरूच्या झाडामध्ये नाही आहे, ते केवळ सद्गुरूत आहे. म्हणून सद्गुरू सारिखा असता पाठी राखा. आता या अनुषंगाने सद्गुरूंचं एक अमृत तुषार म्हणजे बोधवचन ते असं आहे की एरवी शून्याची किंमत पूज्य, परंतु याच शून्याच्या पाठी एक ठेवला तर त्याची किंमत 10 पटीने वाढते. त्याचप्रमाणे या अफाट विश्वाच्या पसाऱ्यात माणसाची किंमत शून्यच, परंतु एक प्रभू सद्गुरू रूपाने त्याच्या पाठी उभा राहिला तर शून्य किमतीचा माणूस पूज्य होतो. आता या ठिकाणी पाठी राखा सद्गुरू म्हणजे काय, तर सद्गुरूंचं जे ज्ञान आहे ते ज्ञान पाठीराखण करत असतं. लक्षात आलं की नाही. आणि म्हणून या संदर्भात हे जे ज्ञान आहे आणि किंबहुना सद्गुरू जे करायचे असतात ते चमत्कार किंवा नुसतं सद्गुरू करायचा म्हणून नाही की काहीतरी आशीर्वाद, तर ते जे ज्ञान देतात त्या ज्ञानाला महत्त्व आहे. आणि म्हणून ते ज्ञान त्यांच्याकडनं संपादन करण्यासाठी आपल्याला सद्गुरू करायचे असतात. तर या अनुषंगाने सद्गुरूंनी म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला भरभरून असं दिलेलं आहे. आणि ते देत असताना कर्जतचं आपलं जे ज्ञानपीठ आहे त्या ठिकाणी त्यांचं शेवटचं प्रवचन आणि ते म्हणजे 16 एप्रिल 2012 त्यावेळेला त्यांनी जे वक्तव्य केलं हे वक्तव्य असं आहे की मी तुमच्यासाठी इतका खजिना केलेला आहे, इतका खजिना केला आहे की जन्मजन्मी पुरेल. म्हणजे लक्षात घ्या, हे जे ज्ञान आहे तर हा खजिना आहे ज्ञानाचा आणि तो आपल्यासाठी आहे. आणि हे आपण थोडक्यात ते पाहण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट की हा जो खजिना त्यांनी जो केलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट, खूप मेहनत, खूप त्यांनी साधना, चिंतन, अभ्यास केलेला आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी हा खजिना आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. कष्ट सांगायचं झालं एकच वाक्य सद्गुरूंचं याच्यातून आपल्याला लक्षात येईल. सद्गुरू म्हणतात की मी जे कष्ट केले ते माईंना सुद्धा ठाऊक नाही. असं जेव्हा सद्गुरू म्हणतात तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सद्गुरूंनी किती कष्ट, मेहनत आणि तपश्चर्या केली असेल. असो, तर हे जे सर्व आहे हे आपण हा जो खजिना हा थोडक्यात जे सद्गुरूंनी विविध ठिकाणी जे मार्गदर्शन केलं, ती प्रवचनं, प्रबोधनं, त्यांच्या उपलब्ध असणाऱ्या ऑडिओ, व्हिडिओ, CD या माध्यमातून कसं काय ते उपलब्ध आहे त्याची एक झलक फक्त आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जर सुरुवातच करायची झाली तर त्यांचा अमृततुषार एक छोटासा एक ग्रंथ आहे स्मरणी, आणि त्या स्मरणीमध्ये एक पहिलाच अमृततुषार आहे. तो किती बोधप्रद आहे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सद्गुरू असं म्हणतात की प्रभू रामचंद्र देवाचा अवतार असून सुद्धा आणि पांडवांचा सखा भगवान श्रीकृष्ण असून सुद्धा त्यांना जीवनात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. म्हणून संसारात दुःखद प्रसंगांना तोंड देण्याची पाळी आली तर आत्मदेवावर श्रद्धा ठेवून स्थिर चित्ताने त्यांना सामोरे जाण्यात खरे शहाणपण आहे. लक्षात घ्या, एका बोधवचनातनं अगदी रामायणापासून ते महाभारतापासून सगळा जो बोध आहे तो बोध या एका अमृततुषारामध्ये सद्गुरूंनी आणलेला आहे आणि आपल्याला एक उभारी देऊन जातो. कळलं की नाही. लक्षात घ्या की आता महाभारत आपण म्हटलं तर सद्गुरूंचा एक ग्रंथ आहे जो पूर्वी जीवनविद्याचा मंगल कलश किंवा उत्तरे तुमच्या अनुत्तरित प्रश्नांची, या ग्रंथामध्ये हा बघा, हा ग्रंथ, या ग्रंथामध्ये
सद्गुरूंचं एक प्रकरणच आहे, म्हणजे गीतेचं सार असं एक प्रकरण सद्गुरूंचं या ग्रंथामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी सांगत असताना सद्गुरू सांगतात गीतेचं सार काय आहे, तर स्मरणयोग हा गीतेचं सार आहे. आणि याच्यामध्ये सद्गुरू असं मांडतात की स्मरणयोग, आणि भगवंतानेच सांगितलेलं आहे स्मरणयोग कसा, तर मामनुस्मर युद्धच असं जे भगवंताने सांगितलं त्याच्यातून गीतेचं सार आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. याचा सर्वसामान्य जो अर्थ आहे तो असा आहे की माझं स्मरण कर आणि युद्ध कर. परंतु सद्गुरू म्हणतात त्याचा जो भावार्थ आहे तो भावार्थ म्हणजे माझ्या स्मरणात तुझ्या जीवनाचं युद्ध कर. आणि त्याचा जो गुह्यार्थ आहे तो गुह्यार्थ सद्गुरू सांगतात की मी अर्जुन नसून मी ईश्वर, खरा मी, बघा मी अर्जुन नसून खरा मी ईश्वर स्वरूप आहे, या स्मरणात तुझ्या जीवनाचं तू युद्ध कर. सो लक्षात घ्या की सद्गुरूंनी कशा पद्धतीचं एक मार्गदर्शनकार, या ग्रंथाबद्दल जर सांगायचं झालं तर या ग्रंथाबद्दल म्हणजे श्रेष्ठ नाटककार आणि लोकसभेचे खासदार असे विद्वान डॉक्टर विद्याधर गोखले म्हणाले होते की हा ग्रंथ म्हणजे आधुनिक युगातील भगवद्गीता आहे. लक्षात आलं की नाही? तेव्हा अशा पद्धतीने सद्गुरूंचं हे मार्गदर्शन आपल्याला आहे. आता आपण जेव्हा सद्गुरूंचा अनुग्रह घेतो तेव्हा सद्गुरू नामस्मरण करायला सांगतात की बाबा 20 मिनिटं नामस्मरण करा. आता हे 20 मिनिटं नामस्मरण नेमकं करायचं कसं असं विविध ठिकाणी सांगितलं, पण मला जे आता आठवतं तो एक किस्सा, कारण हे एक बेसिक आहे आपल्यासाठी ही गोष्ट. म्हणून साधारण 1989च्या दरम्यान सद्गुरूने एक प्रबोधन केलं आणि त्या ठिकाणी सद्गुरू म्हणाले बाबा हे 20 मिनिटं नामस्मरण जे आहे हे नामस्मरण कसं करायचं, तर सद्गुरू म्हणाला की डोळे बंद करा आणि नुसतं पहा, सिम्पली सी, काहीही डोळ्यासमोर आणू नका. सद्गुरू म्हणतात कोणती मूर्ती आणू नका, अक्षर आणू नका. पुढे जाऊन सद्गुरू म्हणतात अगदी सद्गुरूंची सुद्धा प्रतिमा किंवा मूर्ती डोळ्यासमोर आणू नका, नुसतं पहा आणि त्या ठिकाणी जिव्हेने फक्त विठ्ठल नाम घ्या. कळलं की नाही? म्हणजे ह्या पद्धतीचा मार्ग, म्हणजे नेमकं ते मार्गदर्शन बाबा आपल्याला प्रश्न पडतो विठ्ठल नामस्मरण करायचं कसं. आता सद्गुरूंना डोळ्यासमोर आणायचं नाही म्हणजे जेव्हा मानसपूजा करताना तेव्हा आपल्याला आणलंच पाहिजे. लक्षात आलं की नाही? परंतु जेव्हा 20 मिनिटं नामस्मरण करण्याबद्दल स्पेसिफिक मार्गदर्शन सद्गुरू करतात तेव्हा अशा पद्धतीचं मार्गदर्शन जे आहे हे केलेलं आहे. आणि या 20 मिनिटाबद्दल सद्गुरू असं म्हणतात हे 20 मिनिटं नामस्मरण पहिलं, त्याच्यामध्ये अळमटळम करू नका. लक्षात आलं की नाही? असो, आता हे झालं आपल्या नामस्मरणाचं. आता विश्व प्रार्थना आपण काय पाहतोय की हा खजिना जस्ट आपण थोडक्यात विविध ठिकाणी जे काही सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ती एक झलक आपण पाहतोय. म्हणजे हा खजिना आणखीन किती असेल हे तर काहीच, म्हणजे थोडंच आपण पाहणार आहोत. तर विश्व प्रार्थनेबद्दल सद्गुरूंनी सुखी होणे सोपे, दुःखी होणे कठीण ही जी मालिका आहे दूरदर्शनवर जी होती ती आता आपल्या अमृत बोल या ठिकाणी ती आता मालिका येणार. तर त्या ठिकाणी सुद्धा सद्गुरू विश्व प्रार्थनेची महती सांगतात. आता त्याच्यामध्ये बरंचसं काय तिथे सांगितलेलं आहे, सुखी होणे सोपे दुःखी होणे कठीण भाग 16. परंतु तिथे सुरुवात करताना एवढं मी सांगून सुद्धा लोक अनिष्ट चिंतन करतात. सद्गुरू काय सांगतात की बाबा तुम्ही प्रार्थना म्हणा. मी प्रार्थना म्हणायला का सांगतो, म्हणजे आता प्रार्थना 1000 वेळा का म्हणायची हे सद्गुरू सांगतात. तर सद्गुरूंनी 2-4 गोष्टी सांगितल्या त्या ठिकाणी. 1000 वेळा का म्हणायची, पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरू म्हणतात जिभेला वळण लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे अनिष्ट विचार येत नाहीत आणि जरी आले तरी त्यांना जोर नसतो. तिसरी गोष्ट सद्गुरू म्हणतात बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनाला फिडिंग होते, बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनाला फिडिंग. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण वातावरणामध्ये जगामध्ये इष्ट व्हायब्रेशन्स, मंगल पवित्र व्हायब्रेशन जे आहेत ह्या व्हायब्रेशन्स आपण त्या ठिकाणी सोडत असतो. म्हणजे ही जी एकंदरीत विश्वप्रार्थना म्हणण्याचं त्या ठिकाणी नंतर मग सद्गुरूंनी एकंदरीत ह्या विश्वप्रार्थनेची आणखीन महती सांगितलेली आहे. ती आपण पुढे जर वेळ असेल तर पाहू. परंतु मी संदर्भ तुम्हाला या ठिकाणी सांगितला आणि संदर्भ हे सगळे देण्याचं कारणच आहे की जेणेकरून निवांतपणे आपल्याला ते संदर्भ जाऊन पाहता येतील, आयदर ग्रंथामध्ये किंवा सद्गुरूंच्या ऑडिओ व्हिडिओ CD मध्ये प्रवचनं जी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी. असो, आता हे झालं सुखी होणे सोपे दुःखी होणे कठीण, म्हणजे विश्वप्रार्थना आणि नामस्मरणाबद्दल आपण पाहिलं. आता सद्गुरूंच्या ठिकाणी अशी तळमळ की जे तळमळीचे साधक आहेत त्यांना उत्तम असं म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शन किंवा साधनेचं मार्गदर्शन हेही मिळावं हे सुद्धा सद्गुरूंना वाटतं. म्हणजे आपण म्हणतो ना प्रगट गुह्य बोले, त्या पद्धतीत सद्गुरूंच्या ठिकाणचा जो एकंदरीत सद्गुरूंचं जे पावित्र्य आहे ते हे आहे की त्यांचा जो एकंदरीत जे हेतू की समाजापर्यंत जे आहे की ह्या सुद्धा साधनेबद्दलचं सुद्धा जे मार्गदर्शन आहे हे गेलं पाहिजे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सदा सावध तो सदा सुखी भाग 35. आता या भागामध्ये सद्गुरू त्या ठिकाणी अनन्य भाव
या संदर्भात मार्गदर्शन करतात. लक्षात घ्या, अनन्य भाव म्हणजे हा अनन्य भाव, आणि म्हणतात हा सगळ्या भावामध्ये श्रेष्ठ भाव आहे. म्हणजे भगवद्गीतेचा परत संदर्भ देतात. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनापरी उपासते तेषां नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वाहम्यम. म्हणजे मी कोणाचा योगक्षेम वाहतो? जो अनन्य चिंतन करतो. योगक्षेमम वाहम्यम ना, हे फार आपल्याला बघितलेलं आहे, कारण ते LICचं बघा, लक्षात घ्या, त्या ठिकाणी योगक्षेमम वाहम्यम म्हणजे आता LICचा जर लोगो आपल्याला दिसला तर सद्गुरूंचं स्मरण झालं पाहिजे आणि प्रार्थनेचं स्मरण झालं पाहिजे. असो, तर ते जे आहे त्या ठिकाणी सांगतात आणि सुरुवात करतात सद्गुरू भगवद्गीतेपासून. भगवद्गीतेमध्ये सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. म्हणजे त्या ठिकाणी भगवद्गीतेतला संदर्भ दिला. मग म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे निखाला सोडून दे आणि मीला शरण जा. म्हणजे काय? तर ते सद्गुरू म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? पै आपुलिनी भेदेविण जाणीचे जे माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा, हे सांगतात. पुढे सद्गुरू परत समर्थ रामदास स्वामीचा संदर्भ देतात. कळलं की नाही? मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प म्हणून प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा म्हणून सर्वांचे हे मूळ ती ही कल्पनाची केवळ हिचे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. हे सगळे संदर्भ सद्गुरू देतात. आणि मग सद्गुरू म्हणतात, बघा लक्षात घ्या, बघा हे संदर्भ सगळे दिले आणि म्हणतात लक्षात घ्या की या ठिकाणी अनन्य भाव. अनन्य भाव म्हणजे काय? अनन्य भाव म्हणजे मी नाहीच, आहे तो तोच. आणि पुढे कसं म्हणतात ते बघा. आता हे मी जीवैसा संकल्प करिता गेले कल्प म्हणून प्राणी, कोणाला काय समजतंय? मी अगदी तुम्हाला साध्या मराठीत सांगतो, साध्या मराठीत मी सांगतो, मी नाहीच, आहे तो तोच. हा भाव आहे ना, म्हणजे अनन्य भाव. म्हणजे लक्षात घ्या मार्गदर्शन कसं आहे ते. हे एकाच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी आहे, आपण फक्त बघतोय. बरं, त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा महोत्सव 2009 आपल्या शाखेमध्ये आपल्याला CD येत होत्या आणि त्या CD मध्ये एक अर्धा तास मार्गदर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी सद्गुरू अशाच पद्धतीचं मार्गदर्शन सुरू करतात. त्याला एक वेगळी पूर्वपीठिका आहे. कोणीतरी एका नामधारकाने सद्गुरूंना सांगितलं होतं की महाराज तुम्ही साधना सांगा किंवा साधनेवर तुम्ही बोला, आणि ते त्याला कारण आहे. आणि अर्धा तास झाल्यानंतर सद्गुरू सांगतात की आपण सर्व गोष्टी करतो, आपल्याला काय वाटतं? मी करतो. सद्गुरू म्हणतात मी करतो असं वाटतं कामा नाही, विठ्ठल करतो हा भाव पाहिजे. साधना ना ही घ्या साधना. बघा हा कसं सांगतात ते, मी करतो असं वाटतं कामा नाही, विठ्ठल करतो हा भाव पाहिजे. हे तुम्ही करा आणि तुमचा प्रपंच चांग होईल, तुमचा परमार्थ सांग होईल. पुढे सद्गुरू ना त्याचा एक आलेख घेतात. म्हणजे सद्गुरू म्हणतात मी आता तुम्हाला काय सांगितलं? पहिलं सांगितलं स्वतःचा अहंकार चेपा, दुसऱ्यांचा अहंकार जपा. दुसरं काय सांगितलं? अहंकार दुखावला गेला तरी त्याचा इशू करू नका, सद्गुरूंना चिटकून राहा, हे सांगितलं. आणखीन काय सांगितलं? शुभचिंतन करा, शुभ इच्छा करा, शुभ बोला, शुभ करा. आणि हे सगळं कशात आहे? प्रार्थनेमध्ये. काय आणखीन काय सांगितलं? आता ही गंमत आहे. हे जे आणखीन काय सांगितलं ते अगोदर सांगितलं नव्हतं तरी सद्गुरू सांगतात. म्हणजे सहज बोलणे हितोपदेश, संतांचा ज्या हृदयाचा कळवळा असतो ती कधी कोणती गोष्ट येईल सांगता येत नाही. तर ही चौथी गोष्ट सद्गुरू काय सांगतात? आणखीन काय सांगितलं? प्रार्थना म्हणा. पण प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणणाराही विठ्ठल आणि प्रार्थना ऐकणाराही विठ्ठल, हा भाव पाहिजे. कळलं की नाही? हा भाव पाहिजे. म्हणणाराही विठ्ठल आणि ऐकणाराही विठ्ठल. अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी 2009 तिथे सद्गुरूंचं आहे. आता आपण हे विविध संदर्भ आपण व्हिडिओ ऑडिओ CDच्या संदर्भातले पाहिले. ग्रंथामध्ये सद्गुरूंनी त्याच पद्धतीचं मार्गदर्शन ग्रंथामध्ये सद्गुरूंनी केलेलं आहे. कळलं की नाही? मगाशी मी म्हटलं तो हा ग्रंथ म्हणजे आपण म्हटलं ना की एकंदरीत अनन्य भावाबद्दल आणि योगक्षेम वाहतो. तर योगक्षेम वाहण्याबद्दल हा जो ग्रंथ आहे ना, ज्ञानेशाचा संदेश, हा ग्रंथ सद्गुरूंचा पहिला ग्रंथ, वय वर्ष 39, 1961 साली लिहिलेला सद्गुरूंनी ग्रंथ. आणि त्या ग्रंथामध्ये नेमका योगक्षेम वाहनं हे कसं, हा पहिला अभंग जो आहे ना, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपण अनन्य भावाबद्दल बोलत होतो, आठवलं म्हणून पुन्हा हा या ग्रंथामध्ये तो विषय आहे म्हणून सांगितलं. असो, आता ग्रंथामध्ये सद्गुरूंनी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे याच्यासाठी दृष्टी, हा जो दृष्टी जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये श्रेष्ठ यज्ञ उपासना यज्ञ, बघा हा, श्रेष्ठ यज्ञ उपासना यज्ञ हे प्रकरण आहे. आणि ह्या प्रकरणामध्ये, या दृष्टी या ग्रंथामध्ये ते जे प्रकरण आहे त्या प्रकरणात सांगत असताना सद्गुरू उपासना यज्ञाची महती सांगतात. आणि सांगता सांगता त्या ठिकाणी सांगतात, देव पाहाया गेलो तिथे देवचे होऊन ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. तर सद्गुरू म्हणतात याचा गुह्यार्थ काय? स्ट्रेट वे गुह्यार्थ. याचा गुह्यार्थ असा की जीव आणि देव
एकच आहे या भावात हा उपासना यज्ञ करायचा असतो. म्हणजे एरवी उपासना यज्ञ कसा तरी केला तरी तो फळतो बरं का, हे सद्गुरूंनीच सांगितलेलं आहे. उपासना यज्ञ म्हणजे पुण्याची खैरात, हेही सद्गुरूंनी सांगितलंय. पण जेव्हा स्पेसिफिक मार्गदर्शन करायचं असतं तेव्हा ते करतात. तिथे काय म्हणतात, जीव आणि देव एकच आहे या भावात हा उपासना यज्ञ करायचा असतो. आणि शेवटी कन्क्लूड करत असताना पुन्हा म्हणतात, थोडक्यात पै आपुलेनी भेदे विण जाणीजे जे माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा. थोडक्यात देवाला शरण जाऊन हा उपासना यज्ञ करायचा असतो. आता देवाला शरण जाऊन करायचा म्हणजे काय करायचा ते मगाशी सांगितलं. जीव आणि देव एकच आहे या भावात हा उपासना यज्ञ करायचा असतो. अशा पद्धतीने ग्रंथात सुद्धा एवढंच कशाला, शेवटचा ग्रंथ जो सद्गुरूंचा म्हणजे संकल्प सिद्धीचे गुपित विश्व प्रार्थना, हा बघा हा ग्रंथ, या संकल्प सिद्धीचे गुपित विश्व प्रार्थना या ग्रंथामध्ये सद्गुरूंनी 18वा प्रश्न आहे, कारण तो 18वा प्रश्न आहे कशा संदर्भात आहे, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे या संदर्भात आहे. तर त्याच्याबद्दल निरूपण करत असताना, समजावून सांगत असताना त्या ठिकाणी सद्गुरू अशाच पद्धतीचे मार्गदर्शन करतात. पण ते इंग्रजीचा एक वक्तव्य सद्गुरूंनी त्या ठिकाणी संदर्भ म्हणून दिलेलं आहे. ते असं आहे की देर इज अ डीप टेंडन्सी इन ह्युमन नेचर टू बिकम प्रिसाइसली लाईक दॅट व्हॉट ही हॅबिच्युअली इमॅजिन्स हिमसेल्फ टू बी. म्हणजे ह्युमन नेचरमध्ये टेंडन्सी काय आहे, तो जे विचार करतो ना तो ते होतो. आणि या संदर्भात मग सद्गुरूंनी काय सांगितलेलं आहे, तुम्ही जर देवाचं चिंतन केलं ना तर देव व्हाल, तुम्ही जर पैशाचं चिंतन केलं तर पैसेवाले व्हाल, आणि जर भूताचं चिंतन केलं तर भूत व्हाल. म्हणजे ॲज यू थिंक सो यू बिकम. कळलं की नाही? म्हणजे या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचं जे मार्गदर्शन या विविध ग्रंथांमधून सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. असो, आता शेवटी कन्क्लूड करत असताना प्रार्थना म्हणजे प्रार्थनेची जी महती आहे ही महती सद्गुरूंनी सांगितलेली आहे. म्हणजे शेवटी काय आहे की एक प्रार्थना धरली की बाकी सगळं त्याच्यामध्ये आलं. तर या प्रार्थनेबद्दल सांगत असताना, कारण मगाशी म्हटलं ना, सुखी होणे सोपे दुःखी होणे कठीण भाग 16, याचा जो थोडासा विषय राहिला होता तो आपण पाहू. तर या संदर्भात सद्गुरूंनी मजर उदयी सद्गुरू असं 2 दिवस गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधारण 2004 किंवा 3 तेव्हा पुण्याला प्रवचन झालं होतं 2 दिवस. आणि त्या ठिकाणी 2 दिवस भरपूर असं मार्गदर्शन झाल्यानंतर ऑलमोस्ट सद्गुरूंनी प्रबोधन आटोपलं. आणि परंतु त्या ठिकाणी प्रबोधन सद्गुरूंचं त्या ठिकाणी समाप्त होत आलं आणि आटोपलंच, तरी तेवढ्यात म्हणतात थांबा थांबा काहीतरी राहिलंय. आता बघा परत कसं आहे, संतांचं हृदय कसं आहे ते बघा. तर म्हणाले काय माहिती आहे की या ठिकाणी जरा थोडं प्रार्थनेवरती मार्गदर्शन करूया. आणि सद्गुरूंनी तिथे सांगितलं ही प्रार्थना म्हणजे बघा आपण एवढं सगळं आता पाहिलं, पण आता शेवटी बघा कसं सांगतात ते. सद्गुरू म्हणतात की ही प्रार्थना जरी तुम्ही मनापासून आणि सतत म्हटलीत ना तर ही म्हणता 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 तुम्हाला देवाच्या चरणापर्यंत नेऊन सोडेल याच्याबद्दल खात्री बाळगा, असं सद्गुरू सांगतात. असं सांगतात आणि गंमत करतात. म्हणतात आता अच्छा आता प्रार्थना म्हणायची म्हणजे चला आता म्हणूया सगळ्यांनी, आणि म्हणून घेतात. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, अशा पद्धतीने म्हणून घेतात. आणि प्रश्न विचारतात. म्हणतात की आता ही प्रार्थना तुम्ही म्हटलीत तर तुमच्या प्रार्थनेकडे लक्ष होतं, कशी म्हटलीत लक्ष होतं. आणि पुढे काय म्हणतात, मी 82 वर्षाचा आहे, मगाशीच मी सांगितलं जग पाहिलं, मला माहिती आहे तुमचा किती लक्ष होता तो, असं म्हणतात. आणि मग नंतर काय सांगतात, ही प्रार्थना म्हणायची म्हणजे कशी, अर्थाकडे लक्ष देऊन. म्हणजे कशी, मी आता बोलतोय की नाही, सद्गुरू म्हणतात हा मी बोलतो तेव्हा तुमचं लक्ष कुठे आहे, मी बोलतो त्या शब्दाकडे आहे का अर्थाकडे आहे, तर अर्थाकडे. लक्षात आलं की नाही? सद्गुरू काय सांगतात, या अर्थाकडे आपला लक्ष असतो ना बोलताना. तर सद्गुरू म्हणतात तशी ही प्रार्थना म्हणायची. लक्षात आलं की नाही? प्रार्थना म्हणत असताना तो जो अर्थ आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, अर्थ लक्षात घ्या. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, अर्थ बरं का, शब्दविब्द नाही, अर्थ म्हणतात, अर्थ लक्षात घ्या. आणि असं म्हणताना एक दिवस तुम्हाला अगदी खरंच वाटेल पोटातून, देवा खरंच रे सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर. असं जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हा तुम्ही जगाला जिंकाल, देवाला जिंकाल, प्रपंच जिंकाल आणि परमार्थ जिंकाल. कळलं की नाही? आता मागासचं मी जे सांगितलं ना, सुखी होणे सोपे दुःखी होणे कठीण, त्या ठिकाणी सद्गुरू काय म्हणतात, तुम्ही अशी जर अर्थाकडे लक्ष देऊन जर प्रार्थना म्हटलीत ना तर तुमचं जर काम 1 महिन्यात होणार असेल तर 1 आठवड्यात होईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की हे जे सद्गुरूंचं ज्ञान जे पाठीराखण करतंय किंवा हा जो सद्गुरूंचा जो खजिना आहे, हा जस्ट एक झलक
आपण पाहिली. म्हणजे हा जर आपण ते जर घेण्याचा प्रयत्न केला तर किती असा आपल्यासाठी असेल ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा आता आपण प्रार्थना म्हणणार आहोत, आपल्या वेळेतच आपण करणार आहोत. तर ही प्रार्थना सुद्धा म्हणताना शेवटी आपण शांतीपाठ आणि नाममौन, या नाममौनची सुद्धा महती लक्षात घ्या. या नाममौनची महती सद्गुरूंनी जीवन जगणे ही कला, हे जे आपले आहेत ना 100हून अधिक CD आपल्या पब्लिश झालेल्या आहेत, आपल्या संस्थेने केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सद्गुरू नाममौनची महती सांगतात. सद्गुरू म्हणतात हे नाममौन नुसतं इथेच करायचं नाही, घरी जाऊन सुद्धा त्याचा अभ्यास करा. आणि त्या नाममौनची महती त्या ठिकाणी सद्गुरूंची सांगितली. नाममौन हा लक्षात घ्या, हे महत्वाचं. तर सद्गुरू म्हणतात की प्रार्थना आपण कलेक्टिव्हली म्हणतो, कारण परत कसं सगळ्यांनी एकत्र प्रार्थना म्हणणं हा सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. माझे भक्त गाती जेथे, नारद आम्ही उभा तेथे, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. म्हणजे सामुदायिक उपासना आहे, याची महती सद्गुरूंनी नेहमीच अगदी भगवद्गीतेपासून सांगितलेली आहे. यज्ञानाम जपो यज्ञस्मी, म्हणजे सर्व यज्ञामध्ये नाम जप यज्ञ मी आहे, किंवा प्रार्थना जप यज्ञ आपल्या दृष्टिकोनातून कळलं की नाही, असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. सो कलेक्टिव्हचं ती महती आहे. परंतु जो नाममौन आहे त्या नाममौनची सुद्धा महती अशी आहे की नाममौन करत असताना एक विशिष्ट पद्धतीने सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. काय म्हणतात की डोळे बंद करा, नुसतं पहा, सिम्प्लिसी म्हणजे नुसतं पहा, जीभ टाळ्याला लावा, तिथेच ती धरून ठेवा, टाळ्याला लावून तिथेच धरून ठेवायची, आणि समोर पाहून नुसतं मनातल्या मनात विश्व प्रार्थना किंवा देवाचं नाम घ्यायचं किंवा देवाचं स्मरण करायचं असं म्हणतात. आता ह्याने काय होतं, ही गंमत आहे बरं का. ह्याने काय होतं की सद्गुरू म्हणतात जीभ टाळ्याला त्या ठिकाणी चिटकवून ठेवल्यामुळे त्या ठिकाणी आपण मनाला त्या ठिकाणी बांधून टाकतो. कारण दोन कामं मनाला दिली. एक काय सांगितलं, मनाला सांगितलं की जीभ टाळ्याला चिटकलेली आहे की नाही तिथे लक्ष ठेव, आणि दुसरं काम काय दिलं, आता नाम घे, कळलं की नाही, आता नाम घे, म्हणजे मनाची स्थिरता आली. दुसरी गोष्ट सद्गुरू सांगतात की जो श्राव निर्माण होतो, तो जो श्राव आहे तो आरोग्याला चांगला, तो गिळायचा असतो. श्राव मुद्दामून निर्माण नाही करायचा, तो जो सहज निर्माण होतो श्राव, तो आरोग्याला चांगला. आणि आणखीन एक गोष्ट सद्गुरू सांगतात की जिथे जीभ आपण वर चिटकवून ठेवतो, उलटी वगैरे करून नाही, सरळ चिटकवून ठेवायची वर, जिथे वर चिटकवून ठेवतो तिथे योगिक सेंटर आहे. योगिक सेंटर म्हणजे तोही लाभ आपल्याला होतो. म्हणजे लक्षात घ्या सद्गुरूंनी किती गोष्टी ह्या सगळ्या याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. आणि या नाममौनची महती एक वेगळ्या पद्धतीत सद्गुरूंनी सांगितली होती. ते म्हणाले आम्ही त्या ठिकाणी 15,000 लोक, म्हणजे 89-88ची गोष्ट, म्हणाले 15,000 लोक आम्ही त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण महोत्सवाला त्या ठिकाणी जमतो, आणि सगळे मिळून आम्ही एकत्र विश्व प्रार्थना म्हणतो, आणि शेवटी आम्ही सगळे नाममौन करतो. आणि जेव्हा नाममौन करतो ना तेव्हा त्या ठिकाणी पिन ड्रॉप सायलन्स असतं. ठाऊक आहे किती शक्ती आहे त्याच्यामध्ये, असं सद्गुरू म्हणाले होते. म्हणजे जसं नामघोष करणं तसं सर्वांनी एकत्र जे नाम मौन करतो त्याच्यामध्ये एक ही ताकद अंतर्भूत आहे. कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंड आहे ना शेवटी, कळलं की नाही. सो अशा पद्धतीने आपण हे सगळं आता पाहिलेलं आहे. तेव्हा आता आपण या ठिकाणी 1-2 वेळा इथे प्रार्थना म्हणणार आहोत, आणि प्रार्थना म्हणून झाल्यानंतर अगदी शंकर म्हणतो तथास्तु त्याच्यापासून ते अगदी शांतीपाठ आणि नाममौन हे सगळं आपण या ठिकाणी करणार आहोत. तेव्हा सगळ्यांनी आपण ही जी प्रार्थना, बरं बाय द वे ही प्रार्थना पुन्हा ही सद्गुरूंच्या चालीत, त्याच्यात एक गंमत आहे. सद्गुरू एकदा बोरिवलीच्या मीटिंगमध्ये म्हणाले होते की ही जी प्रार्थना आहे ना सद्गुरूंच्या चालीतली, सद्गुरू म्हणतात त्याच्यात प्राणायाम आहे. कारण कसं आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, थांबला म्हणजे काय, श्वास थांबतो, मुद्दाम थांबवावा लागत नाही. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आलं लक्षात की नाही. बघा म्हणजे प्राणायाम काय काय आता हे सद्गुरूंनी सगळं सांगून ठेवलेलं आहे, कळलं की नाही. आणि एवढा सगळा खजिना आपल्यासाठी ओपन आहे. ओके, तेव्हा आता आपण ही जी प्रार्थना आहे ही प्रार्थना आपण या ठिकाणी 2 वेळा म्हणूया, शांतीपाठ नाममौन करूया. ओके, सुरुवात करूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, 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 तथास्तु,
तथास्तु तथास्तु. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. नाममौन नाममौन. सर्वांनी डोळे मिटा, तोंड मिटा, जीभ टाळ्याला लावा, तिथेच धरून ठेवा, समोर पहा आणि मनातल्या मनात 1 मिनिट देवाचं स्मरण करा. सुरू. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री नारायण महाराज की जय. सद्गुरु श्री पै महाराज की जय. सर्व संतन की जय. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. बजरंगबली की जय. गुरुपौर्णिमा सोहळ्याचा पहिला दिवस आज संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाची सांगता विश्व प्रार्थनेने होईल. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.